नमस्कार शेतकरी बांधवांनो, धनधान्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आता अशा दोन योजनांची माहिती घेणार आहोत। एक म्हणजे पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कोणाच्या खात्यात पडणार आहे, कोण अपात्र झालेला आहे आणि कोणत्या तारखेला पडणार आहे। तर नमो शेतकरी योजनेचा 9वा, 10वा आणि 11वा हप्ता नेमका कधी येणार आहे आणि त्या संदर्भातली काय अपडेट आहे आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि कोणाच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आणि किती शेतकरी या दोन्ही योजनांसाठी अपात्र झालेत किंवा अपात्र होतील, त्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, या संदर्भात सविस्तर माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहोत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे, त्या संदर्भाने नेमकी काय अपडेट आहे आणि त्यानंतर आपण पाहूयात की नमो शेतकरी योजनेच्या संदर्भाने 9वा, 10वा आणि 11वा हप्ता कधी येणार आहे। तर पीएम किसान योजनेचा जो 24वा हप्ता आहे, आतापर्यंत असे काही शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये 17च हप्ते आलेले आहेत, बाकीचे हप्ते आलेले नाहीत। त्याची नेमकी काय कारणं आहेत त्याचीही माहिती आपल्याला घ्यायची आहे। यासोबतच कोणत्या शेतकऱ्यांना खात्यावर पैसे येणार आणि कोणते शेतकरी अपात्र ठरलेत याची माहिती या पीएम किसान योजने संदर्भाने आपण घेणार आहोत। शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे पीएम किसान योजनेचे पैसे आपल्या खात्यात पडण्यासाठी आणि 24वा हप्ता आपल्या खात्यामध्ये येण्यासाठी, याची देखील माहिती या संदर्भाने आपल्याला घ्यायची आहे। तर पीएम किसान योजनेचे एकूण 23 हप्ते आतापर्यंत आलेले आहेत, हे आपल्या सर्वांच्या खात्यावर जमा झालेलेच असतील। परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र पीएम किसान योजनेचे 23 हप्ते जमा न होता 23वा हप्ता काहींच्या खात्यावर आलेला नाही, तर काहींच्या खात्यावर 17, 18, 19 आणि 20 हे हप्ते आलेले नाहीत। नेमकं याचं काय कारण आहे, तर बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, शेवटचा हप्ता जो 23वा आहे तो 20 जूनला आलेला होता आणि जवळपास 90,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे जवळपास आपण पाहिलं असेल की 23 हप्ते पडलेले आहेत आणि 20 जूनला शेवटचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला होता। आता मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत, तर काहींच्या खात्यात पैसे जमा का झाले नाहीत हा प्रश्न पहिला आहे। तर जमिनीची नोंद जी आहे ती तुम्ही आजतागायत केली नसेल तर ती करून घ्या, कारण तहसील तलाठी कार्यालयात आपण हे करून घेणं गरजेचं आहे, कारण जर आपण नोंद नाही केली तर तुम्ही त्यासाठी अपात्र ठरू शकता। केवायसी ई केवायसी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। पूर्वी पेक्षा आता नवीन काही बदल आहेत, त्यामुळे आपण ई केवायसी करायची, त्याच्यामध्ये बायोमेट्रिक पद्धतीने करायची आहे, ती देखील आपण करून घेणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणं फार गरजेचं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की ती बंधनकारक आहे, फार्मर आयडी बंधनकारक आहे आणि शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नसेल त्याने फार्मर आयडी देखील काढून घेणं हे गरजेचं आहे। त्यानंतर आधार बँकला लिंक करणे, म्हणजे आधार बँक लिंक का करायचं, तर आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे मोबाईल नंबर आहेत ते मोबाईल नंबर मात्र तेच ठेवा, वारंवार मोबाईल बदलू नका, वारंवार मोबाईल नंबर बदलू नका, कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या ज्या काही बँकेचे जे काही व्यवहार आहेत किंवा बँकेचे जे काही SMS आहेत ते थेट तुमच्या मोबाईल येतात आणि तुम्हाला समजतं की मग पीएम किसान योजनेचा हप्ता आलाय का किंवा इकडे नमो शेतकरी योजनेचं काय झालं, हे तुम्हाला तुमच्या घर बसल्या मोबाईलवर समजते। त्यामुळे ह्या 4 गोष्टी करा, एक ई केवायसी करणं, फार्मर आयडी काढणे आणि शेती संदर्भातली शेतीची नोंद करणे आणि बँक खाते जे आहे ते आधार लिंक करून घेणे, हे 4 महत्त्वाची कामं शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे। आता मुद्दा आहे की बऱ्याच वेळा असं होतं की अनेक ठिकाणी खाते ओपन होत नाहीत, बँक खाते बंद होतात, काहीतरी खात्याचे प्रॉब्लेम येतात। अशा वेळी सर्वांनी एक काम केलं पाहिजे, आपलं खातं आपल्याला जर अर्जंट पाहिजे असेल तर आपलं खातं इंडियन पोस्ट बँक खाते जे आहे तिथं आपण पोस्टातलं खातं, त्याला आपण पोस्टातलं खातं म्हणू, तर खातं तुम्ही तुमचं सुरू करा, जेणेकरून तुमच्या खात्याला लवकर पैसे जमा होतील आणि तुमच्या बाकीच्या समस्या किंवा बाकीच्या फेऱ्या ज्या आहेत बँकेतल्या त्या कमी होतील। आता काही शेतकरी वगळलेले आहेत, तर या संदर्भाने हीच काही कारणं होती, त्यामुळे ही कारणं आपण पूर्ण करणं गरजेचं आहे। आणि हा 24वा हप्ता जो आहे तो हप्ता आपल्याला 1 सप्टेंबरच्या नंतर येण्याची दाट शक्यता आहे, कारण अलीकडे आपण पाहिलं की बऱ्याच नव्या योजना आलेल्या असल्या कारणाने, जसं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीची योजना आलेली आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की सरकारकडे जो काही निधी आहे तो निधी इकडे वर्ग करण्यासाठी किंवा इकडे वापरण्यासाठी थोडासा विलंब लागत असला तरी ह्या बाकी योजनांमुळे कदाचित ह्या पीएम किसान योजनेचे पैसे पडायला आपल्याला उशीर होत असेल, तर थोडं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 1 सप्टेंबरच्या नंतर पीएम किसान योजनेचे पैसे नक्कीच आपल्या 24वा हप्ता आपल्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती देखील
येत आहे. आता बराच कालावधी झालेला असताना आपल्याला असं वाटू शकतं, की मग ज्यांचं कर्जमुक्त झालेलं आहे त्या लोकांना मग पीएम किसानचा हप्ता मिळणार का? नमो शेतकरीचा हप्ता मिळणार का? तर मिळणार आहे. या योजनांचा आणि त्या कर्जमुक्तीचा काही संबंध नाही. त्यामुळे कर्जमुक्त झालेल्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना देखील याचा फायदा नक्कीच होणार आहे. आता माहिती पाहूयात आपण नमो शेतकरी योजनेच्या संदर्भाने. जे नमो शेतकरी योजनेचा 9वा, 10वा आणि 11वा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे. योजनेच्या संदर्भाने नवीन काय माहिती पुढे आलेली आहे, नमो शेतकरी योजनाबद्दल काय झाले, काही नवीन अपडेट्स आलेत का? तर आपल्याला माहितच आहे की आता रक्षाबंधन आलेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचा 9वा, 10वा, 11वा हप्ता हे तिन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का? थेट आपल्या खात्याला पैसे येणार आहेत का? काही योजना बंद झाली असाही अनेकांना गैरसमज झालेला आहे. अनेकांचं असं मत आहे की कर्जमुक्तीची योजना पुढे आल्यामुळे, कर्जमुक्ती झाल्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली. ही अफवा आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जवळपास 56 लाख शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा जो काही फायदा झालेला आहे, अलीकडे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज मुक्तीसाठी देखील शासन प्रयत्न करत आहेत. मग अशा पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचे 9वे, 10वे, 11वे हप्ते कधी येणार हा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेल. परंतु ही योजना बंद झालेली आहे असं काही लोकांमध्ये अफवा आहे, असं काही नाही. कोणतीच योजना बंद झालेली नाही. त्याला विलंब लागू शकतो, परंतु योजना बंद नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ही योजना बंद झाल्याची अशी शासनाकडून कोणती अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे ही योजना सुरूच राहील. जवळपास 56 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेचा जे काही हप्ता आहे तो येणार आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा की कोणी तुम्हाला सांगितलं की कर्जमुक्त झाल्यामुळे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना बंद होईल किंवा त्याचे हप्ते आमच्या खात्याला येणार आहेत, असं होणार नाही. सर्वांच्या खात्याला पैसे, जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्याला ते पैसे येणार आहेत. 9वा, 10वा, 11वा हप्ता जो आहे त्याचं नेमकं काय होणार आहे, तो आमच्या खात्याला येणार आहे का? जवळपास 6,000 रुपये तुम्हाला एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. जवळपास 5,500 कोटीचा जो काही निधी आहे तो निधी शासनाने मंजूर केलेला आहे. आणि मग अशा वेळी आपल्याला ह्या नमो शेतकरी योजनेचा देखील फायदा होणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, असं की सांगितलं आपण पीएम किसान योजनेच्या संदर्भाने की आपल्याला KYC करायची आहे, जमीन नोंदणी करायची आहे, आधार बँक लिंक करायचं आहे, आपला मोबाईल नंबर तोच ठेवायचा आहे, त्यासोबत फार्मर ID काढायची आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शेतकऱ्यांना खरं तर ह्या योजनेसाठी उपयुक्त आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ही कागदपत्र आपण काढून घेणं हे पहिल्यांदा गरजेचं आहे. आता 28 ऑगस्टच्या नंतर दाट शक्यता आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा, 10वा आणि 11वा हप्ता तुमच्या खात्याला जमा होण्याची. तशी अधिकृत कोणती माहिती आलेली नसली तरी ती चर्चा आहे की 9वा, 10वा आणि 11वा हप्ता हा 28 ऑगस्टच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडेल. आणि त्यासोबतच पीएम किसान योजनेचे 1 सप्टेंबरच्या नंतर पीएम किसान योजनेचा देखील हप्ता, आपल्या 24वा हप्ता आपल्या खात्याला येण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.